माझ्या सलॉनच्या प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे माझ्या मेकअप क्लासचा दिवस 6वा आणि आज आम्हाला रियल हेअरवर हेअरस्टाईल कशा केल्या जातात याचा आज डेमो होणार होता आणि त्यासाठी मॅमने मॉडेलवर डेमॉन्स्ट्रेशन द्यायला चालू केलेलं होतं। रियल हेअरवर नक्की काय काय प्रॉब्लेम असतात, कसे ते फेस करावे लागतात, हेअर अकॉर्डिंगली आपल्याला कशा हेअरस्टाईल चेंज कराव्या लागतात, या सगळ्या गोष्टी आज मॅमने आम्हाला शिकवलेल्या आहेत। डमीवर आपण ज्या हेअरस्टाईल करतो त्यांची डेन्सिटी जास्त असते किंवा त्यामध्ये लेंथ पण चांगली असते, परंतु जेव्हा रियल हेअरवर आपण काम करतो तेव्हा वॉल्यूम कमी असतो। मग वॉल्यूम कसा क्रिएट करायचा, त्यापासून वेगवेगळ्या हेअरस्टाईल कशा बनवायच्या, हे सगळं मॅमने आज आम्हाला शिकवलेलं आहे। त्यामुळे जेव्हा आपण पार्टी ऑर्डर घेतो, लग्नाच्या ऑर्डर घेतो, तेव्हा आपल्याला ज्या हेअरस्टाईल करायच्या असतात त्या करण्यासाठी छान छान टेक्निक्स मिळतात। तर इथे आम्ही डमीवर प्रॅक्टिस केलेली आहे, ज्यामध्ये जो फ्रेंच बन असतो, फ्रेंच बनची प्रॅक्टिस केलेली आहे आणि आणखीन एक बन जो आहे तो सुद्धा इथे मी तयार केलेला आहे। तर या क्विक होणाऱ्या हेअरस्टाईल आहेत। बऱ्याच वेळा आपल्याला लग्नामध्ये, एंगेजमेंटमध्ये फारसा वेळ मिळत नाही हेअरस्टाईल करायला, तर तेव्हा आपण या सोप्या हेअरस्टाईल करू शकतो। तर 2 हेअरस्टाईलची प्रॅक्टिस झाल्यानंतर मस्त तिथे चहा येतो, त्या ताईंकडून चहा घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एक हेअरस्टाईल मॅमने आम्हाला शिकवलेली आहे। तर आता जेव्हा क्लास सुटला तेव्हा इतका भयंकर पाऊस बाहेर चालू होता, पावसाबरोबर वारंही खूप होतं। रेनकोट असून सुद्धा या पावसामध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती झाली होती। तर आम्ही रेनकोट घालून तयार होतो, परंतु भयंकर पाऊस होता, पाऊस काही थांबायला तयार होईना। शेवटी आम्ही तसेच पावसामध्ये निघालो, पूर्णपणे भिजलेलो आहे, रेनकोट घालून सुद्धा, बॅग भिजली, सगळं सामान भिजलं आणि घरी पोहोचलो। भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये, बाय बाय।